सर्वांना नमस्कार। आपण एकतेने बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जिंदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना सर्वांना नमस्कार। परमात्मा एक सेवक मानव धर्म साप्ताहिक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे। मंडळी, आपण हा कार्यक्रम 31 मे 2025 रोजपासून सुरू केलेला आहे। यामध्ये आपण विविध प्रकारची माहिती सादर करणार आहोत। तर मंडळी, आपण या कार्यक्रमामध्ये मागील कार्यक्रमात चर्चा केली होती। आपण या कार्यक्रमामध्ये 12 अधिक विषय म्हणजे 12 प्रकारचे वेगवेगळे विषय आणि अधिक विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। तर मंडळी, आजचा जो विषय आहे, जो सोशल मीडियावरती आपण त्याच्यामध्ये एक विषय टाकलेला होता, सोशल मीडियावरती आपण काय सादर करतो, काय केलं पाहिजे, काय करत आहोत, काय नाही केलं पाहिजे, याची संक्षिप्त माहिती आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आता सादर करीत आहोत। तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये उपयुक्त आपल्याला हा कार्यक्रम वाटतो। आपल्या कार्यक्रमाची माहिती आपण सादर करत आहोत, ही उपयुक्त आपण सर्वांना वाटते तर आपण चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करू शकता। जर तुम्हाला उपयुक्त माहिती वाटत नसेल तर मी म्हणणार नाही की तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा, हा तुमचा विषय आहे। आपला प्रोग्राम सादर करतो या चॅनल विषयी बोलू। आता विषय हा येतात की सोशल मीडिया, ज्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा वापर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि गूगल या माध्यमातून होत आहे। मी काही नोट्स काढलेले आहेत। मंडळी, याबरोबरच लिंक्डइन आणि टेलिग्राम अशा सुद्धा ठिकाणी सोशल मीडियावरती पोस्ट अनेक प्रकारचे व्हायरल होत आहेत। आपण जे पोस्ट करतो ती चांगली आहे किंवा वाईट आहे, सत्य आहे किंवा असत्य, ही पडताळणी करायला पाहिजे। यापूर्वी आपण ज्यावेळी आपल्याकडे मोबाईल आणि सोशल मीडियाचे जे तंत्र आपल्या जवळ नव्हते, त्यावेळी आपण जशी प्रत्येकाला वेळ देत होतो, जसे अगोदरच्या काळामध्ये एका फॅमिलीमध्ये आई वडील एकत्र बसायचे, पती पत्नी एका ठिकाणी येऊन बसायचे, मुलं बाळे एका ठिकाणी बसायचे, आजी आजोबा एका ठिकाणी बसायचे। आणि आताच्या काळामध्ये प्रत्येक माणसाजवळ मोबाईल हा उपलब्ध झालेला आहे, हे आपण सर्वांना माहिती आहे। म्हणजे बऱ्याच माणसाजवळ, म्हणजे आपल्या आई वडिलांजवळ, कुटुंबातील जे चालक असतात पती पत्नी त्यांच्याजवळ, मुलांजवळ, प्रत्येकाजवळ। आता या काळामध्ये जसं अगोदरच्या काळामध्ये कुठलीही चर्चा करायची राहिली, जसं प्रत्येकासोबत चर्चा करायची राहिली तर ते एकोप्याने बसणं, एकोप्याने उठणं, ह्या सर्व प्रकारचे आपण पाहतो। आणि आजच्या काळामध्ये जे आपण बघतो की मोबाईल आपला जशी वेळ आपल्याला मिळते किंवा आपण काम बाजूला ठेवतो, पण हातामध्ये मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर मध्ये आपलं सोशल मीडियाचे प्रमाण जास्त असते पाहण्याचे। वेगवेगळे प्रकारचे संदेश, काम नसलं, कोणासोबत चर्चा, कोणी आपल्यासोबत बोलण्यासाठी आलं तरी आपण त्याला वेळ कमी देतो। एखाद्या ठिकाणी चर्चा बैठक असो किंवा इतर सत्संगाचे कार्यक्रम असो किंवा कुठलेही चांगले कार्यक्रम असो, जर तिथं आपल्याला बोलवलं तर आपण मागं पुढे विचार करतो, पण पहिले मोबाईल। आजच्या काळात मोबाईलला इतकं महत्त्व दिलं आहे की आपण सख्या लोकांना, आपल्या फॅमिलीला, आपल्या सदस्यांना सुद्धा वेळ देणे मागं पुढे विषय घेत असतो आणि करत असतो। हे आपण आपल्या समाजामध्ये सध्याचे वातावरण पाहत आहोत। तर या वातावरणामध्ये आपण या मार्गाविषयी जर बोललो तर आपला मार्ग सत्याचे आहे, हे आपण सर्वांना सांगतो। महान त्यागी बाबा जिंदेजींनी जे दैवी शक्ती प्राप्त केली, या दैवी शक्तीमध्ये बाबांनी परमात्मा एक कृपेचा परिचय दिलेला आहे। आपण याच्यामध्ये जे 10-12 विषय जे घेतलेले आहेत, 12 विषय प्लस अधिक चर्चा, याच्यामध्ये बरेच सारे विषय घेतले आहेत आपण। त्याच्यामध्ये परमात्मा एक, मानव धर्माची शिकवण, ते आपण मागच्या कार्यक्रमामध्ये बोललो। त्या 12 अधिक प्लस विषय असेल, सोशल मीडिया हा एक विषय होता आणि त्यावर आपण रितसरपणे चर्चा करीत आहोत। तर मंडळी, आपण ज्या अर्थी सत्य, मर्यादा आणि प्रेम
ही शिकवण समाजामध्ये शिकवत आहोत। ही शिकवण बाबा जिमदेवजींनी आपल्याला दिली आहे। या शिकवणीचा वापर, या शिकवणीचा उपयोग आपण कोण्या पद्धतीने केलं पाहिजे हा सर्वात मोठा विषय आहे। सोशल मीडियाचे तंत्र म्हणता येईल, जसं सोशल मीडिया हा व्हॉट्सअपच्या आपल्या फोनच्या माध्यमातून आपण जो आज वापरत आहोत, तर याच्यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, लिंक्डइन आणि टेलिग्राम यासारखे जे ॲप्स आहेत, या ॲप्सच्या माध्यमातून जे आपण चर्चा करत आहोत, तर ती आता पुढील प्रमाणे परमात्मा एकचा परिचय आज संपूर्ण जगामध्ये झाल्यासारखा आहे। आपल्याला माहीत आहे परमात्मा एकचा परिचय, परमात्मा एक म्हणजे काय, परमात्मा एक मार्गामध्ये कसा घेतला जातो, आणि दररोज व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम यासारखे जे सोशल मीडियाचे ॲप्स आहेत, या माध्यमातून मोबाईलमध्ये दररोज कितीतरी वेळा बाबांची फोटो, बाबांचे व्हिडिओ येत असतात, व्हायरल होत असतात, आणि हे कितीतरी लोक याचे म्हणजे लाभ घेत असतात। तर आपल्या विदर्भामध्ये जर आपण बोललो, भंडारा, नागपूर या भागामध्ये तर आपण सेवकांची संख्या जास्त आहे। तर इतरही आहेत, वर्धा आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, या ठिकाणी काही सेवक आहेत, अमरावतीसारख्या ठिकाणी सेवक आहेत, महाराष्ट्रात सेवक आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणखी बाहेर राज्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये सेवक आहे। इथून काही सेवक बाहेर देशामध्ये गेले, त्याच्यामध्ये ते काम करत आहेत। तर सोशल मीडियावरती बाबा जिमदेवजी यांच्या फोटो, या मार्गाचा फोटो, बाबा फोटो, आई वाराणसी फोटो, आणि त्यासोबत आपण करत असलेले आपले व्हिडिओ आणि फोटो खूप प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत, आणि जास्तीत जास्त बाबाची फोटो खूप आपण तिचा जर विचार केला गुगलने, तर आपला फोटोचे प्रमाण कमी येणार नाही। त्याचे वापरात येणारे जे उपक्रम, मोबाईल फोन आणि लॅपटॉप, कॅम्प्युटर, आता हे वापर जे होत आहे हा फोनच्या माध्यमातून सर्वात जास्त होत आहे, त्यानंतर लॅपटॉप आणि कॅम्प्युटर। तर मंडळी, आपण काय शेअर करायला पाहिजे व काय नाही हा सर्वात मोठा विषय येतो। आपण काय शेअर करायला पाहिजे आणि काय नाही। दुसरा विषय असा घेतला मी, एडिटिंग आपण योग्य करतो की अयोग्य करतो। विषय विस्तारित सांगत आहे, काही घेतलं, काही टाकलं, काही शेअर केलं हा विषय नाही। मंडळी, समजायला थोडा उशीर लागतो, पण प्रकरण एकदा छान करायचं आणि सर्व व्यवस्थित करायचे। मी चुकलो ही जबाबदारी आपण सर्वांची आहे, की गजानन आपण ही याच्यामध्ये आपण त्रुटी चूक झाली, याच्यामध्ये आपण दुरुस्त करायला पाहिजे, किंवा हे योग्य राहिलं तर आपण सांगायला पाहिजे की हे योग्य आहे, हे सुद्धा आपण सांगायला पाहिजे, जेणेकरून मला सुद्धा असं वाटेल मी जे माहिती सादर करीत आहे ती खरंच सेवकांसाठी उपयोगी होते। आता याच्यामध्ये मी आणखी एक मुद्दा घेतला, गाणे किंवा व्हिडिओ व फोटो हे आपण जे शेअर करतो, यामध्ये सोशल मीडियामध्ये जे शेअर करतो हे आपण अगोदर बोललो अयोग्य आणि योग्य। आता याच्यामध्ये आपण जो परमात्मा कार्यक्रमामध्ये मागे बोललो होतो, याचे सादरीकरण करताना पहिल्या दिवशी आपण सांगितलं होतं की जे विषय होते त्याच्यामध्ये भजन आणि गीत हा सुद्धा विषय आपण वेगळा घेतलेला आहे, कारण याच्यावर सुद्धा आपण एक दिवस विषय सादर करणार आहोत। आता इथे शेअर करण्या अगोदर आपण जे सोशल मीडियावरती जसं व्हॉट्सअप, फेसबुक किंवा कुठेही आपण व्हिडिओ किंवा फोटो आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करणारे कोण आहेत, तर आपले सेवक। मला हा विषय तुम्हाला हे सांगायचे आहे की जेव्हा फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवरती कुठलीही पोस्ट आली, आता करणाऱ्यांना आपण कॉमेंटमध्ये नमस्कार करतो, कारण तिथं आपल्या बाबाचे फोटो दिसते, बाबाविषयी माहिती भेटते। काही फोटो अगोदर खूप छान पाठवतात आणि नंतरमध्ये फोटो टाकणे बदलून टाकतात, असे पण काही गोष्टी येतात। म्हणून जी गोष्ट एखादी चूक झाली, दुसरी चूक झाली असं काही नाही, त्यांना माफी मागितली हा विषय वेगळा, पण तो वारंवार जर वेगवेगळ्या पोस्ट करत आहेत, तर अशा वेळेस आपण कॉमेंटमध्ये नमस्कार करताना आपण त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे, दादा रे, दादा, जी, साहेब, मॅडम, ताई, जे काही आपण बोलतो आदरानं त्याविषयी आपण कॉमेंटमध्ये सांगितलं पाहिजे, हे असं नाही, हे असं आहे। तर ह्या गोष्टी आपण विचार करायला पाहिजे।
आता जे सेवक आहेत आणि जे सेवक नाहीत ते कसे कसे पोस्ट करतात हे तुम्हाला तिथं लक्षात येईल. प्रत्येकाची पोस्ट करण्यामागे आवड काय असणार, तो पोस्ट करताना कोणता विचार करणार हे सुद्धा सांगता येणार नाही. आपल्याला जी मानव धर्माची शिकवण दिली आहे त्या मानव धर्माच्या शिकवणीच्या रिलेटेडमध्येच आपल्याला पोस्ट करायची आहे. कितीतरी दिवसापासून माझ्या पाहण्यामध्ये असे विषय आले होते. मी अगोदरच या विषयावरती हा विषय सादरीकरणात आणणार होतो, परंतु सध्याची बाब जर लक्षात घेतली तर हल्ली हा विषय जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आता इतके प्रकरण वाढले यामध्ये की टेटस म्हणजे समोर मी सांगितलं एक टेटस कसे लागतात. आता तरी आपण या गोष्टीची दखल घेऊन काहीतरी चांगला गोष्टी आपण करायला पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटते. चांगल्या गोष्टी कमी शेअर होतात, पण चुकीच्या मात्र गोष्टी जास्त व्हायरल होतात. एखाद्याने जर चांगले मार्गदर्शन केले, एखाद्याने चांगले विचार सेवकांना सांगितलं तर बऱ्याच साऱ्या लोकांची समज आणि ऐकण्याची क्षमता फार वेगळी असते. हां, याच्या कामाचे असं असेल. परंतु एखाद्याने छोटी चूक केली किंवा मोठी चूक केली, पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा, त्याला त्या चुकीची जाणीव करून देण्यापेक्षा काही लोक इतपत व्हायरल करतात ज्याची काही मर्यादा देखील नसतो. परंतु कुठलीही गोष्ट आपण व्हायरल करते वेळी जर समोरच्या व्यक्ती स्वतःची चूक झाली हे कबूल करायला तयार नाही आणि ती व्हायरल झालेली गोष्ट ही आपल्या मार्गाविषयी ती असत्य आहे किंवा ती बरोबर नाही, ती अयोग्य आहे असं आपल्याला जेव्हा वाटते तर तेव्हा त्या गोष्टीची दखल आपण घेत खरंच ती गोष्ट व्हायरल करण्याचे अधिकार आपल्याला आहे सुद्धा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. किंवा ते त्याचे परिणाम आहेत ते काय होतील हा सुद्धा विचार करायला पाहिजे किंवा त्याची परवानगी. आता विषय असा येतो की जर एखादा चुकीची गोष्ट शेअर करत असेल तर त्याचे परिणाम त्या व्यक्तीला कसे होतील, काय होतील, कधी होतील हे सांगता येत नाही. कारण बाबांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, माणूस हा एक लाख चतुराई करेगा लेकिन इसे सत्य पर ही जागना होगा. आता सर्व शेवटी मी जे करतो तुम्ही करतो हा पाहणारा शेवटी भगवान आहे. परंतु जे काम त्याला मानवाकडून करून घ्यायचे आहे ते काम माणसाची जबाबदारी आहे मानवानं करून घेणे. परंतु हे कार्य करत असताना आपण योग्य आणि चांगले कार्य करायला पाहिजे. आता कुठलीही गोष्ट आपण जेव्हा शेअर करतो ती शेअर करण्या अगोदर बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा येतात, बरेच लोक परवानगी घेत नाही. एखाद्या ठिकाणी कार्यक्रम राहते, इकडून यूट्यूब चॅनलवाला जातो कार्यक्रमामध्ये, आपला यूट्यूबचा मोबाईल लावतो आणि इकडून आपला तो व्हिडिओ करतो आणि तिकडे शेअर करतो. आता कुठलीही गोष्ट आपण कोणाची जेव्हा शेअर करतो, मला हे सांगणं योग्य आहे की एखाद्या व्यक्तीची मी गोष्ट शेअर करते तर त्याला हे सांगणं जरुरी आहे, दादा रे मी हे शेअर करू किंवा नाही करू. बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की आपण विचारत नाही आणि मनाला वाटलं आपण शेअर करतो, आपण स्टेटस लावतो. आपण त्या व्यक्तीची परवानगी घेणे हे सर्वात महत्त्वाचे असते. कारण विदाऊट विचारल्यानं माझ्या तरी मते हे असं करू नये. कधी कधी नंतरमध्ये डिलीट मारावं लागते, कधी कधी कोणाला हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता निगडीत आलेले विषय जे सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने निगडीत आलेले विषय आहेत ते मी तुम्हाला या पद्धतीने सांगत आहे. जसा या ठिकाणी मी जेव्हा फेसबुक ओपन केलं तर वेगवेगळे स्टेटस मला त्या ठिकाणी आढळलं. एक प्रकरण असं आढळलं, गाणं बाबाच्या नावाचं बनलं, शेअर बाबांच्या नावानं होत आहे, परंतु ती व्यक्ती या मार्गाची नाही, त्या व्यक्तीला चालचलन नाही, ती व्यक्ती तत्वश्रद्धेने वागत नाही, ती या मार्गाची सेवक नाही किंवा सेविका नाही आणि या मार्गाचे गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये आहे नाही, असा सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी गाणं म्हणून स्वतःचे व्हायरल करत आहे, जबकि तो बाबाच्या कोणत्याच नियमाचे पालन करत नाही. हे सुद्धा या गोष्टीची आपण विषय लक्षात घेतलं पाहिजे की आपण शेवटी काय करत आहोत.
मला या पॉईंटवर एक गोष्ट आठवली, कारण आपण जो मार्ग घेतला हा मार्ग कोणता आहे, हा मार्ग कुणी दिला, हा मार्ग कुणी काढला, मार्ग कुणी स्वीकारला आणि मार्गामध्ये आपल्याला कसं वागायचं, मार्गामध्ये आपल्याला शिकवण कशी दिली, हे सर्व गोष्टी आपल्याला जरुरी आहे समजून घेणे. परंतु प्रसिद्धीसाठी आपण ते लोक काय करतात, काय व्हायरल करतात, ही पोस्ट फेसबुकवरती मला आढळली. यानंतर सादर होणारी वस्तू जे गोष्ट आहे ती शिकवण बाबाची फोटो ही आपण कोण्या पद्धतीने एडिटिंग करायला पाहिजे, कोण्या पद्धतीने सादर करायला पाहिजे, हे सुद्धा शिकणं तेवढंच जरुरी आहे. परंतु दुसरी पोस्ट जेव्हा मी बघितली गाणं बाबाचं होतं, विषय आहे एडिटिंगचा. जसं हे मी माझं बोलत आहे, माझ्या मागे फोटो आहे, मी फोटोंच्या समोर आहे आणि तुमच्या समोरही बोलत आहे, ही एडिटिंग लाईव्ह आहे. परंतु कॅम्प्युटर मोबाईलमध्ये एडिटिंग वेगवेगळ्या प्रकारचे सुरू आहे. जसं गाणं बाबाचे सुरू आहे, जसं मी समोर आहे तर याच्यासमोरच बाबा हनुमानजीची फोटो लावली असते सरळ व्हिडिओमध्ये. माझं एक म्हणणं आहे की जसं आपण शुभेच्छा देत आहोत, तर मला असं वाटते की शुभेच्छावरती बॅनरचे प्रकरण दाखवणे हे वेगळं आहे. तर व्हिडिओ एडिटिंग वेगवेगळ्या प्रकारची असते, पण ज्या ठिकाणी मी इथे बाबाची फोटो लावतो आणि गाणं शेअर करतो, मला एक सांगा, बाबा जुमदेवजीच्या असं काही एखादी फोटो आपण बघितली का जिथे बाबा हनुमानजीला बाबा जुमदेवजींनी, बाबा हनुमानजीची दैवी शक्ती ही आपली कणकणामध्ये तनमन धनामध्ये 24 तास निराकार चैतन्यमय जागृत शक्ती आहे. हम बाबा के है और बाबा हमारा है. एक प्रकरण असे होतं बाबाच्या काळात, बाबा सेवक बन गया है, भगवान का सर बाबा का दड़ और बाबा का दड़ भगवान का सर, दोनों की आत्मा एक हो गई. इतकं सारं असताना सुद्धा बाबांनी भगवत प्राप्तीचा परिचय दिल्यानंतर सुद्धा बाबांची फोटो आपण अशी कधी पाहिली नाही, मी नाही बघितली, तुम्ही बघितले असेल हा विषय. परंतु सोशल मीडियावरती आजच्या काळामध्ये जी फोटो एडिटिंग होत आहे ती या प्रकारची. जसं माझ्यासारखं कोणीतरी एक सेवक येतो, कोणी सेविका येतो, त्या सेविकिनीला सुद्धा समजले पाहिजे की बाबा हनुमानजीची फोटो मी कुठं समोर ठेवली पाहिजे, कारण एडिटिंग करणं हे आपल्या हाती असते. आता व्हिडिओ एडिटिंग जे असते, जसं आपण समोर गाणं म्हणत आहे, आपल्या बाबांची समोरून एडिटिंग वरून सुरू आहे, ही गोष्ट वेगळी आहे. वरून सुरू आहे म्हणजे ती एडिटिंग सुरू आहे, आपण त्याच्यावरती बोलत आहोत, साईडला आपली फोटो आहे, बॅनर आहे, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु छातीवर लावणं किंवा आपण आपल्या हातावरती कुठे इकडे कुठं कधी इकडे ठेवणे कधी तिकडे लावणे, हा विषय फार वेगळा आहे. सर्वात मोठा दुसरा एडिटिंगचा विषय असा सांगतो, असा एक एडिटिंगचा विषय आहे की बघा, मी जवळ जातो, ही जशी बाबांची फोटो आहे, तर या बाबाच्या फोटोच्या समोर सुद्धा कधी कधी मध्यभागी आपली फोटो येत असते, म्हणजे स्वतःची ते लावत असतात. म्हणजे एडिटिंग करण्यापूर्वी आपण काय एडिटिंग करत आहोत हा सर्वात मोठा विषय घेतला पाहिजे. मी म्हणणार नाही एडिटिंग नका करू, व्हिडिओ एडिटिंग करा, परंतु तुमच्या जसं या प्रकारे तुम्ही म्हणजे हे लाईव्ह आहे आणि सत्य आहे, म्हणजे याच्यासमोर आपण हे करत आहोत, फोटो काढत एखादा सेवक संमेलनामध्ये आपण करत आहोत, ह्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. परंतु ज्या गोष्टी अयोग्य वाटते त्या गोष्टीला कुठंतरी आपण नियंत्रणामध्ये आणलं पाहिजे असं मला वाटते. तर म्हणून इथं लिहिलं की गाणं बाबाचे आहे. विषय असा आहे की जसं फोटो आहे किंवा फोटोग्राफी आहे किंवा व्हिडिओ आहे, त्याच्या ते करणं ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये बाबा हनुमानजीची फोटो, त्यावर आपली फोटो किंवा आपली फोटो त्यावर बाबांची फोटो, या प्रकारचं एडिटिंग करणं मला तरी वाटतं कुठंतरी आपण याच्यामध्ये घेतलं पाहिजे विचारामध्ये, हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे. आता तिसरा जो पॉईंट आला होता, ग्रुप बरेच असतात. आता ग्रुपमध्ये अशी एक पोस्ट आली, आजचीच गोष्ट सांगतो, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सेवक मानव धर्मामध्ये खूप चांगले विचार सेवकांपर्यंत मांडतो आणि हे विचार मोबाईल स्टेटसला लावतो. आता स्टेटसला किंवा फेसबुकला लावल्यानंतर मध्ये बाबांची पहिले तो शिकवण, बाबांचे संदेश, बाबांवर होणारे संदेश, कविता, बाबांचे मार्गदर्शन, सेवकाचे मार्गदर्शन, हे काही स्टेटस लावून देतो समोर, आणि नंतर मध्ये स्टेटसच्या मागे फिल्म किंवा इतर गाणे तो ॲड करतो. तो त्या ठिकाणी बाबांच्या गाणं ॲड करत नाही, तो इतर कुठले तरी गाणे ॲड करतो
आणि तो स्टेटस म्हणजे समोर सांगतो परमात्मा एकचे मार्गदर्शन आणि नंतर सांगतो अनेक फिल्मचं, म्हणजे हे सुद्धा आज मी बघितलं आहे. तर हे सुद्धा करणं योग्य आहे का? असं हे जमते का किंवा जमत नाही, हा शेअर करणाऱ्यांनी स्वतः याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटते. आता हे पॉईंट काढले होते. आता समोरसुद्धा याच्यामध्ये मी काही पॉईंट काढले आहेत. पॉईंट बरेच घेतले आहेत. एकाच पॉईंट एक किंवा दोन बघतो कारण वेळेअभावी. तिसरी फोटो येत आहे एआयच्या माध्यमातून जे होणारे आहेत. एआयच्या माध्यमातून तुम्ही गाणे एडिटिंग करू शकता, आवाज रेकॉर्डिंग करू शकता, व्हिडिओ बनवू शकता. आता विषय असा आहे की काही दिवसाअगोदर एक विषय असा आला आहे, ती पोस्ट अशी व्हायरल झाली. जसं बाबा जुमदेवजी यांच्या काळातला अनुभव, बाबांची फोटो लावली काही हरकत नाही, सेवक संमेलनातली फोटो लावली काही फरक पडत नाही. परंतु एआयच्या माध्यमातून जी फोटो या मार्गाची नाही, जी फोटो सत्य नाही, ती असत्य फोटो बाबा जुमदेवजीच्या सत्य अनुभवामध्ये फोटो लावणं हे कुठपर्यंत योग्य आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फोटो लावा, एआयच्या माध्यमातून एडिटिंग करा. मी करा नाही असं नाही म्हणत, परंतु जे खरं आहे तीच एडिटिंग करा, खोटी एडिटिंग करू नका. एआयच्या आता कोणाकोणाला वाटते मी 2 शब्द सांगितलं पाहिजे, परंतु कोणाकडे उपकरणे बरोबर नसतात, तर मग तो ऑनलाईन रेकॉर्डिंग करतो. ऑनलाईन जे आवाज शेअर होतात, ऑनलाईन गाण्याचे होतात, कधी ह्या गोष्टी येतात. तर ऑनलाईन गाणं रेकॉर्ड करणं, ऑनलाईन संभाषण करणे त्या चांगल्या गोष्टी आहेत, तर करायला काही हरकत नाही. परंतु ज्या गोष्टी असत्य आहेत तर ती असत्य गोष्ट याच्यामध्ये टाकू नका. काय होते, आपला व्हिडिओ असते 8 ते 10 मिनटाच्या किंवा 5 मिनटाच्या किंवा 2 मिनटाच्या. त्याच्यामध्ये कसं असते की एक फोटो बाबाची आणि एक फोटो एआयची खोटारडी फोटो आपण टाकतो आणि तिथं परमात्म्याचे नाव देतो आणि मग आपण सांगतो की मी हा मोनिटायझ म्हणजे मी हे तुम्हाला गाईड करतो, असं करतो तसं करतो. असं नाही. बाबांनी सत्य जे शिकवण दिली आहे ती सत्य शिकवण अंमलात ठेवण्यासाठी ह्या गोष्टीची सोशल मीडियावरती आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जे लोक सोशल मीडियावरती असे काम करतात त्या सर्वांना विनंती आहे की कमीत कमी खरी माहिती आणि सत्य माहिती या मानव धर्माविषयी तुम्ही अपलोड करा. तर मंडळी, एआयच्या बद्दल मी हे म्हणणार नाही की एआयच्या माध्यमातून एडिटिंग नको, एडिटिंग करू शकता, परंतु खोटारडी एडिटिंग करू नका, खोटे संदेश देऊ नका. आवाज तुम्हाला लेडीज वापरता लेडीज वापरा, जेंट्स वापरा असो. आणि शक्यतोवर आपल्या जर आवाजामध्ये तुमचं बोलणं होत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं काही नाही. तुम्ही एआयचे पण आवाज यूज करू शकता, परंतु फोटो एडिटिंगच्या वेळेस आणि कुठलाही संदेश माहिती सादर करताना आपण त्याची विषय लक्षात घेऊनच आपण सादर करायला पाहिजे किंवा पोस्ट करायला पाहिजे. चौथी पोस्ट विषयी सांगतो आणि समोरचा जो विषय आहे आपण समोरच्या कार्यक्रमामध्ये सादर करू सोशल मीडियाच्या. चौथी पोस्ट अशी बघितली, फोटो व्हिडिओ हे बाबांचे आहे, पण गाणे भजन व गीत व मोटिवेशन बाबांचं नाही. मोटिवेशन म्हणजे त्या ठिकाणी मोटिवेशन जे करतात जे लोक, तर त्या ठिकाणी कसं पाहिलं मी, फोटो आणि व्हिडिओ हे बाबांचे आहे, परंतु गाणे त्या स्टेटसला त्या व्हिडिओला फोटोला आपल्या मार्गाचे नाही, भजन नाही आणि गीतही नाही आणि मोटिवेशन पण नाही, तो इतर असतो. तर ह्या गोष्टी कुठेतरी तुम्ही लक्षात घ्या. मी बऱ्याच साऱ्या गोष्टी असे बघितले की मी 2 दिवसाअगोदर पुन्हा पोस्ट पाहिली, फिल्मचं गाणं, इकडं बाबाचं व्हिडिओ आणि फोटो. तर हे सर्व करतेवेळी विचार करा. समोरचे पोस्ट आपण समोरचे जे सोशल मीडियावरती आहेत, काही आणखी 5वी पोस्ट आहे, 6वी पोस्ट आहे, ह्या ज्या आल्या आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की रीतसरपणे आपण ऐकलं पाहिजे. असं नाही मी हा जो प्रकरण केलं हा रीतसरपणे, त्याच्यामध्ये मी मागच्या आणि समोरच्या हा दोन्ही गोष्टीच्या आणि मधला विषय लक्षात घेऊन सविस्तर बोललो. व्हिडिओ लांब झाला हा विषय ठीक आहे, परंतु बारीक बारीक गोष्टी काही गोष्टी मला इथे विचार करूनच बोलावं लागतात. असं नाही की मी जे बोलतो ते बरोबर बोलतो, मी जे बोलतो ते चूक बोलतो. परंतु मंडळी, आपण सर्व हे कार्यक्रम पाहणारी जी माझी मंडळी आहे, सर्व सेवक जे आहेत, त्यांना माझी विनंती आहे, जो हा सोशल मीडियाविषयी आपण जो विषय इथे निर्माण केला आणि काय आपण शेअर करायला पाहिजे आणि काय नको, तर याचे काही पॉईंट आपण समोरसुद्धा सादर करणार आहे. तर याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 असं सादर होणार. तर आपण या गोष्टीमध्ये मला जरूर मार्गदर्शन करा आणि शेअर करा. असं तरी मला वाटतं कॉमेंटच्या माध्यमातून की हा प्रकरण योग्य होता किंवा अयोग्य होता. मंडळी, मी जास्त वेळ घेत नाही. समोरची पोस्ट आपण समोरच्या याच्यामध्ये शेअर करू. परंतु ही जी 4थी पोस्ट मी शेअर केली, फोटो व्हिडिओ बाबांचे, पण गाणे भजन व गीत
व मोटिवेशन आपल्या मार्गाचा नसतो। ह्या गोष्टीची कुठेतरी आपण दखल घेतली पाहिजे, त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि जे लोक हे असं करतात त्या लोकांना कमीत कमी कॉमेंटमध्ये आपण त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे, दादा रे हे असं इथलं नाही, दादा रे इथलं असं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मंडळी। तर पुन्हा आपण समोरच्या कार्यक्रमामध्ये आपण या समोरील पूर्ण प्रकरण आणि येणारे जे पॉईंट राहतील ते आपण सादर करण्याचे प्रयत्न करू, या ठिकाणी मी सांगतो। आजच्या सादरीकरणामध्ये माझ्याकडून जे कळत आणि नकळत काही चूक झाली त्याबद्दल मी भगवान बाबा हनुमानजी महानतेगी बाबा जुमदेवजी आई वाराणसी यांना माफी मागतो। आपण सर्व सेवसेवकांना माफी मागतो आणि सर्वांना मी नमस्कार करतो। मंडळी नमस्कार।